सर्व नागरिक पत्रकार बंधूंनो आणि मित्रांनो, आज आपले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार हा आपला सर्वांचा सन्मान करण्यासाठी आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जो प्रारंभ केला आणि त्यामुळे आपल्या सर्वांच्या मध्ये जी उत्साहाची लाट आलेली आहे त्यासमोर नतमस्तक होण्यासाठी आज उपस्थित आहेत। मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या तिघांचंही मनपूर्वक स्वागत करतो आणि सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व नेते मंडळींचंही स्वागत करतो आणि मोठ्या संख्येनं आपण सकाळी 11 वाजल्यापासून माझ्या माता भगिनी फार दूरदूरून जिल्ह्यातून आल्या, त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो आणि धन्यवाद देतो। ज्याला स्त्री आई म्हणून कळाली ती जिजाऊंचा शोभा झाला, ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राजेचा श्याम झाला, ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला। प्रत्येक महान व्यक्तीच्या जीवनामध्ये आणि यशात स्त्रियाचा सिंहाचा वाटा आहे। अशा या स्त्री शक्तीला प्रथम माझा मानाचा मुजरा करतो। शिवरायाच्या हिंदवी स्वराज्य स्थापनामधील प्रेरणा असणाऱ्या माता जिजाऊ, स्वातंत्र्याची चेतना देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई आणि स्त्री शिक्षेसाठी झटणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या सर्व स्त्रियांच्या कार्याला वंदन करतो आणि माझ्या मनोगताला सुरुवात करतो। आज महिला मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत महिला सन्मान सोहळा कोल्हापूरच्या या ऐतिहासिक तपोवनभूमीवर होत आहे, याचा मला निश्चित सार्थ अभिमान आणि आनंद आहे। कोल्हापूर हे देशभरातील 3.5 शक्तिपीठापैकी एक, करवीर निवासिनी आई श्री अंबाबाईच्या वास्तव्यानं पुनीत झालेले हे शहर, करवीरच्या संस्थापिका रणरागिणी ताराणी साहेबा यांचा समृद्ध वारसा असणारे हे शहर, या शहरामधून तमाम माता भगिनींचा सन्मान होत आहे, ही अतिशय गौरवाची आनंदाची बाब आहे। या सोहळ्याच्या माध्यमातून सन्माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना मी आज सांगू इच्छितो, आज संबंध कोल्हापूर जिल्हा आणि जिल्ह्यातील माता भगिनींना मला अतिशय अभिमान वाटतो। कोल्हापूर जिल्ह्यात शेतीला पूरक नव्हे तर शेतीला जोडधंदा म्हणून शेती इतकाच महत्त्वाचा दूधधंदा बनलेला आहे, किंबहुना त्यामुळेच कोल्हापूर जिल्हा आर्थिकरित्या समृद्ध बनलेला आहे। माझ्या माता भगिनी पहाटे 5 वाजल्यापासून काबाड कष्ट सुरुवात करतात आणि त्या अखंड दिवसभर रात्री उशिरापर्यंत राबत असतात। परिणामी आर्थिक सुबत्ता पोचण्यासाठी याचा निश्चित फायदा झालेला आहे। मला या सर्व माता भगिनींचा सार्थ अभिमान आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील महिला बचत गटाची चळवळ सक्षमरित्या उभी आहे। बचत गटाच्या माध्यमातून माता भगिनी छोटे छोटे व्यवसाय करून अगदी राखेच्या धाग्यापासून ते गारमेंटपर्यंत आणि कोल्हापुरी चटणी मसाल्यापासून ते सर्व प्रकारच्या लोणच्यापर्यंत उद्योग कार्यरत आहेत। त्यामुळे सुद्धा एक महिलांना नवी संधी मिळाली आहे। महायुती सरकारने महिलांसाठी अनेक चांगले निर्णय घेऊन अनेक कल्याणकारी योजना सुरू केलेल्या आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेमध्ये कुटुंबातील एका विवाहित महिला व एक अविवाहित मुलगी याला जुलै महिन्यापासून दर 1500 रुपये देणारी एक ऐतिहासिक योजना आणली। राज्यातील महिलांमध्ये आनंदाची लाट आली। रक्षाबंधनाची भेट म्हणून तिघा भावांनी एका कुटुंबात 6000 रुपये देण्याचे काम केले। कदाचित श्रीमंतांना या पैशाचे मोल समजणार नाही, परंतु मोलमजुरी काबाड कष्ट करणाऱ्या महिलांना या पैशाचे मोल समजते आणि सर्वच माता भगिनी याबद्दल धन्यवाद मानलेले आहेत। आता राज्य सरकारने केलेल्या योजना ज्या आहेत आणि केंद्र सरकारनं केशरी आणि पिवळ्या कार्डावर तांदूळ आणि गहू मोफत दिला जातो। देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी ते 5 वर्ष ही मुदत आता वाढवलेली आहे। या योजनेशिवाय दरवर्षी 3 सिलेंडर आपण शासन मोफत देणार आहे। एसटी प्रवासामध्ये अर्धी सवलत आहे। मुलींना उच्च शिक्षण 8 लाखाच्या मर्यादेपर्यंत आता मोफत देण्याचं शासनाने ठरवलेलं आहे। आता दर सणावारीला आनंदाचा शिधा 4 जिन्नस 100 रुपयामध्ये आपण दर सणावारीला देतोय। मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेतून दरवर्षी 10 लाख तरुणांना प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण महिन्याच्या दरमहा 10,000 रुपये 8,000 आणि 6,000 रुपये विद्यावेतन देण्याचं शासनानं निर्णय घेतलेला आहे। महिला उद्योजकासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला
स्टार्टअप योजना, लखपती दीदी 25 लाख रुपयाची योजना सुरू केलेली आहे. पिंकी रिक्षा जवळजवळ 10,000 रिक्षा 17 शहरामध्ये देण्याची योजना आहे. शुभमंगल सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये 15,000 होते, आता 25,000 त्या मुलामुलीला दिले जाणार आहेत. आणि सोशल मीडियावर एक वाक्य आवर्जून नेहमी येते, ती सध्या काय करते. मी मोठ्या अभिमानाने सांगेन, ती माझी बहीण आहे, ती माझी आई आहे. ती सध्या विमान चालवते, ती सध्या रेल्वे चालवते, ती या देशातील गाडा हाकते. अगदी ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत, शाळेतल्या शिक्षिकेपासून ते सैन्य दलातील अधिकारी पदापर्यंत सर्व क्षेत्रात ती आघाडीवर आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. या सर्व माता मागणीच्या पाठीशी एक मुलगा म्हणून, भाऊ म्हणून आम्ही सदैव आपल्या पाठीशी आहोत. तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगनही ठेंगणे असावे, तुझ्या विशाल पंखाखाली विश्व ते सारे विसावे. तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सुनेरी किनार, लक्ष देवाने उजळू दे तुझा सुखी संसार. कर्तृत्वाने सामर्थ्याची ओढून ए नवी झालर, स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर. शेवटी जाता जाता जगातील सर्व माताबींना समर्पित भावना मी शब्दात मांडतोय. किती मंद तो प्रकाश तुझ्या गर्भामध्ये होता, स्वर्गातील तो काळा माझ्या भोवताली होता. एकटाच मी अनंत, माझं जग तूच होतीस, त्या भयान जगातून मला लपवून तू होतीस. तुझ्या हृदयाचा आवाज किती मधुर तो होता, तुझ्या प्रत्येक स्पंदनावर माझा छोटा जीव होता. तुला मला जोडणारी एक कोमल दोर आत होती, तुझी नाळ ती जणू वेल मला लपेटलेली होती. तेव्हा तुझा आवाज येता ओठ माझे हसायचे, का माझे फक्त तुझ्या आवाजाचेसाठी तरसायचे. माझ्यासाठी स्वतःला तू किती जपायचीस, एक मी जगावं म्हणून किती किती तू मरायचीस. जन्म मला देताना किती सोसले तू त्रास, पण मी जगावं फक्त हाच तुझा ध्यास. गर्भातले ते महिने पुन्हा येणार नाहीत, पण मी तुझ्याशिवाय जगू शकणार नाही. एवढं बोलून मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करून आपले सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.